त्याचं रूप हे सौंदर्य फक्त आपल्या दिसण्यावर नसतं, आहे की नाही? मागे एक सर्वे झाला होता, त्या सर्वेमध्ये असं ठरवण्यात आलं की जगातली सर्वात सुंदर स्त्री असेल ती कोण होती? कोण आहे जगातली सर्वात सुंदर स्त्री? सावित्रीबाई फुले. आणि जगाच्या सर्वेमध्ये सावित्रीबाई फुलेच नाही, ऐश्वर्या राय. कोण होती? जगातली सर्वात सुंदर स्त्री आहे ऐश्वर्या राय. मग असं मला वाटलं की ऐश्वर्या राय ही एसी मध्ये राहते, ज्यूस पिते, फळं खाते, चांगली मुलं खाते, म्हणून ती गोरीपाणी किंवा सौंदर्यवान नाही. मग तिला सौंदर्यवान म्हणायचं का? मग सौंदर्यवान कोणाला म्हणायचं? जी शेतात काम करते, कष्ट करते, आपलं काम गाळते, अशा स्त्रीला सौंदर्यवान म्हणायचं. या अर्थाने कवी म्हटलं की जी कष्टकरी बाई आहे, जिने आयुष्यभर कष्ट केलंय, त्या कष्टाचं जे सौंदर्य आहे ते तुमच्या लाडू लिपस्टिकला येणार नाही. म्हणून कवी म्हणतो, ओ सावित्री गोरी गोरी पानवर, जशी काय सोन्याची खानवर. ओ सावित्री गोरी गोरी पानवर, जशी काय सोन्याची खानो माय, जशी काय सोन्याची खानवर. हो ती पलतीन हे आभायव, हो ती पलतीन हे आभायव. जशी सावित्री माझी मायव मायव, जशी सावित्री माझी मायव. हो बंधायला तिनं जेव घातलं, हो बंधायला तिनं जेव घातलं, जळी गावलं नाही त्यातलं. हो जळी गावलं नाही त्यातलं. हो तशीच भुकेली झोपी जायव, हो तशीच भुकेली झोपी जायव. जशी सावित्री माझी मायव मायव, जशी सावित्री माझी मायव. ओ प्रताप सिंगान भीमानलं, ओ प्रताप सिंगान भीमानलं, ज्योतीचं दुःख तिनं जाणलं. प्रताप सिंग म्हणजे ज्यांनी ही कविता लिहिली आहे त्यांचं नाव आहे. ओ प्रताप सिंगान भीमानलं, ज्योतीचं दुःख तिनं जाणलं. ओ ज्योतीच्या दुःखावर उपाय. बघा, प्रत्येक पुरुष जेव्हा मोठा